नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण किचन टिप्स बघणार आहोत। तर किचन स्वच्छ कसं करायचं। आता स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो आणि किचन स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो असं म्हटलं जातं। अनेकदा जेवण बनवताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो। निरोगी राहण्यासाठी तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक असायला हवं, यासाठी फॉलो करा या किचनच्या साफसफाईसाठी काही खास टिप्स। किचन क्लिनिंग टिप्स इन मराठी। पहिली किचन क्लिनिंग टिप्स आहे, किचनमधील कचऱ्याचा डब्बा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा। आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा, त्यामुळे जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत। नंबर 2, किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापर करा, किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल। नंबर 3, फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा। नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा, त्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत। त्यानंतरची टिप्स आहे, किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा। नंतरची टिप्स आहे, किचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी व्हिनेगर टाका। किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि 15 मिनिटांनी कापडाने स्वच्छ करा, म्हणजे किचनवर जे लागलेले डाग आहेत ते अगदी झटकीपट निघतात। त्यानंतरची टीप आहे, फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा, त्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाहीत किंवा स्क्रॅच वगैरे पडणार नाहीत। आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा। त्यानंतरची टीप आहे, चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा। जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात। किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका। अशा होत्या काही खास किचन क्लिनिंग टिप्स। तर तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा।